ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पांडवराज आणि आदिराजे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी गाव इथे शनिवारी 2000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळी पाथर्डी परिसरामधील 250 ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप आणि छत्रीचे वाटप देखील करण्यात आले। गरीब आणि गरजू कुटुंबामधील व्यक्तींना यावेळी धान्याचे किटचे वाटप करण्यात आले। हनुमान मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी सुदाम अण्णा डेमसे यांच्या कार्याचे कौतुक करत आलेल्या मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। दरम्यान अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील त्यांनी या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते तसेच माजी नगरसेवक विलास शिंदे, महानगर प्रमुख बंटी तिदमे तसेच सोमनाथ बोराडे, भगवान दोंदे, संजय नवले, त्र्यंबक कोंबडे तसेच निवृत्ती गवळी, एकनाथ नवले, सदानंद नवले, तानाजी गवळी, निवृत्ती गवळी, धनंजय गवळी, विश्वनाथ धोंगडे, खंडू धोंगडे तसेच सुनील कोथमिरे, विठोबा डेमसे यांच्यासह गावामधील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर सुद्धा भगवान असेल आणि हे काम करीत असताना आमच्या ग्रामस्थांनी त्यांच्या बरोबर राहून हे काम पूर्ण करून घेतात। ही खरी महत्त्वाची जबाबदारी आहे। कारण नुसता नगरसेवक झाल्यानंतर त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि निश्चितच याही पुढे आम्ही पाथर्डीकर त्यांच्याबरोबर राहून थोडीशी समाजाची थोडीशी बांधिलकी वाटली आणि काय झालं की लोक माझ्याकडे एक श्रामिक सेना असेल, शिवसेना बोलतो यांनी आज मला या गावकऱ्यांनी दिलं, या सर्व गावकऱ्यांनी त्या ओझ्यातून मला मुक्त व्हायचं नाहीये। कारण तुम्ही सांगितलं अण्णा की ज्याच्या दारासमोर जास्त चप्पल असती तोच खरा काम करणारा असतो, तीच खरी त्याची इस्टेट असती। दादा, माझ्या दार, माझं घर, माझ्या मित्र, माझा नातेवाईक आज तुम्ही बघत असाल तर कधीही माझ्या घराला दरवाजा लागलेला राहत नाही आणि माझा कोणताही नातेवाईक, कोणताही मित्र तो माझ्या बेडपर्यंत बिना परमिशन येऊ शकतो। हेच माझं नशीब आहे आणि माझ्या घरातूनही त्यांना कधी विरोध होत नाही। माझे ज्येष्ठ, मला माहिती पाथर्डी फाट्यावरले अनेक ज्येष्ठ मंडळी आहे, मनोमिलन ज्येष्ठ नागरिक संघ आहे, आधार ज्येष्ठ नागरिक संघ आहे, असे 500 ते 550 सगळे सभासद आहेत। ते सर्वजण 24 तास काही ना काही समस्या असतात। सकाळीच दादा मनोमिलन ज्येष्ठ नागरिक संघाचे 200 सदस्य होते, तिथे एक केक कापला आणि सकाळी हास्य क्लबचे सगळे पाहिजे। गेली 3 वर्ष मगाशी विलास सरकारने सांगितलं ते खरं आहे। गेली 3 वर्ष या महापालिकेत सत्ता नाही आहे, प्रशासकीय राजपाट आहे, कामं होत नाही आहेत। पण तुम्हाला अभिमानाने सांगतो, तुमचा एक प्रभाग असा आहे की ज्याला असे लोकप्रतिनिधी लाभलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटीचा निधी माननीय सुधाबांना दिला, त्या माध्यमातून कामं झाली। सरोजताईंच्या पाठीमागे लागून तुम्ही सगळ्या व्यासपीठांना काम करून घेतलं आणि ही दोघं मगाशी विलासांना बोलले ते काय खोटं नाही आहे, तुम्हाला माहित नाही। ही कामं अशी होत नाही। निवडून येणं खूप सोपं आहे, परंतु काम करायचं असेल तर सभागृहात भांडावं लागतं। आणि इथं नाना बसलेत, अण्णा बसलेत, असा एक दिवस नाही की एक कॅबिनला आले नाही। हा रस्ता बाकी आहे, सभागृहात भांडायचा, भांडला क्या बरकतही अस्मितातही आम्हाला उठून उभं राहावं लागायचं, आवाज सांगावं लागायचं। आणि एक खरं आहे, हा प्रभाग खूप मोठा आहे, सगळी नवीन वस्ती झालेली आहे। निधी किती असायचा? 3-4 कोटी रुपये। त्यापेक्षा तुम्हाला सांगतो, तुम्ही झालेल्या कामांची एकदा लिस्ट त्यांच्याकडनं घ्या। त्यामुळे हा लोकप्रतिनिधी लाभणं, त्याला कळकळ असणं, त्यासाठी सभागृहात भांडण्याची ताकद असणं हे सोपं नाही आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आम्ही आलो, आमच्या या लोकप्रतिनिधीच्या मागे, या माझ्या मित्राच्या मागे तुम्ही सर्वजण निश्चितपणे थांबा। किरण आहेर, सी24 नाशिक। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।